ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. प्राध्यापक व.दी. कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या सलग 22 व्याख्यानातील पुष्प 6वे वाचन करीत आहेत अनंत साने. पुष्प 6वे. यानंतर जो विषय येणार आहे तो शब्दसृष्टीमध्ये न सापडणारा पण ज्ञानेश्वर आपल्या शब्दसृष्टीत उभा करणार अशा प्रकारचा असल्यामुळे आपल्याला शब्दाच्या अंतरंगामध्ये फार जावं लागणार आहे. खरा प्रारंभ त्याला कालच झालेला आहे. ब्रह्मार्पण ब्रह्म हवी याच्या विवेचनापासून सुरुवात झाली. हवीर द्रव्य ब्रह्म आहे, अग्निकुंडातला अग्नी ब्रह्म आहे, मिळणारं फळ ब्रह्म आहे. हे काय ब्रह्म आहे? एकानं गमतीने विचारलं. ब्रह्म घोटाळा शब्द त्याने वापरला. ब्रह्म घोटाळा नसतो, घोटाळा आपल्यामध्ये असतो. ब्रह्म हे स्वच्छ आहे, निर्मल आहे, तुमच्या उपाधीत ते सापडत नाही, ते अखंड आहे, हेच ते सांगायचं आहे. पण आपला हा घोटाळा होऊ नये म्हणून ते सांगायचं आहे. इथे सुरुवात झाली की अवघड विषय काय आहे. इथे शब्दात जर आपण नीट उतरलो नाही तर काय होतं? ज्ञानेश्वरी ही गोष्ट काय आहे ते काहीस उलगडून दाखवायचं आहे. ज्ञान यज्ञ, संयम यज्ञ, मी अनेक यज्ञ ज्ञानेश्वरीत जे आले आहेत ते आपणापुढे ठेवले. ही इंद्रिय विषय आपल्यात घेतात, मग इंद्रिय आणखी प्राणामध्ये जातात वगैरे. ही प्रक्रिया आपणास मी सांगितली तर त्याला संयमाग्नी असं म्हटलेलं आहे. सगळं इंद्रियासह प्राणासह संयमाच्या अग्नीमध्ये प्रविष्ट होतात. हा एक संयमाग्नी जसा आहे तसाच हा ब्रह्म तोही एक अग्नी. त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व इतर अनुभूती कर्म जी आहेत ते अर्पण करतो. तेव्हा संयमाग्नी प्रत्यक्षपणे इंद्रियावरती निग्रह कसा करावा यासाठी आहे. आणि इंद्रिय निग्रह केल्यानंतरची जी कर्म असतात ती ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करायची आहेत. एवढी प्रक्रिया ध्यानात आली की ह्या पुढचा सगळा भाग स्पष्ट होईल. मी त्यासाठी आणखीन 2 शब्दांचा उल्लेख करतो की आपण देवाचं समाधान करायचं, मग देव आपलं समाधान करतील. परस्परांच्या समाधानानं सृष्टीतील समृद्धी ही होत असते. देवान भावयतानेन याचा मी उल्लेख केला. काहींनी असं विचारलं की मी आपण काय खायचं, आपण किती आपल्या पुरता विचार करतो हे पहा. हे प्रश्न आपण अवश्य विचारा, यात चूक काहीही नाही. आपण काय खायचं इतकं उदंड दिलेलं असतं देवानं की ते खाऊन खाऊन सुद्धा उदंड उरतं. आणि म्हणून मूळच व्यवस्था यज्ञ व्यवस्थेत अशी आहे की यज्ञ करून जे उरेल त्याचं भक्षण तुम्ही करा. त्याने अमृत असं म्हटलेलं आहे. ते जे अन्न उरतं यज्ञ करून त्याला अमृत हे नाव आहे. आपण आपल्या घरी जे जेवायला करतो, पाहुणे रावळे येतात आणि ते जेवून जे उरेल त्याला अमृत म्हणत नाहीत, त्याला विघस शब्द आहे. तेव्हा आपण रोज विघस खातो, पण हे जे अन्न आहे त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे. तेव्हा आपण यज्ञ केल्यानंतर जे उरतं ते कणभर जरी खाल्लं तरी अमृत प्राशन अमृत भक्षण ते आहे. तेव्हा चिंता करू नका असा त्यामध्ये भाग आहे. आणखी एक काल असं विचारलं की देवाला आपण द्यायचं म्हणजे कसं द्यायचं. प्रत्यक्षामध्ये हा धर्माच्या अंगाने आलेला प्रश्न आहे की व्यवहारामध्ये कसं आणायचं. त्याची व्यवस्था आद्य शंकराचार्यांनी केलेला आहे. पंचग्रह यज्ञ जे आहेत त्याच्यामध्ये ही व्यवस्था आहे. पंचग्रह यज्ञामध्ये एक ब्रह्मयज्ञ आहे, तो तूर्त आपण बाजूला ठेवू. पण नंतर येतो तो देवयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, मनुष्ययज्ञ आहे आणि भूतयज्ञ आहे. प्रत्येक गृहस्थाने हे 5 यज्ञ घरी केले पाहिजेत रोज. आता हे 5 यज्ञ कसे आपण करू शकणार? त्यापैकी ब्रह्मयज्ञ सोडून राहिलेले जे 4 यज्ञ आहेत ते वैश्वदेवामध्ये समाविष्ट झालेले आहेत. ज्यावेळी आपण घरी त्या यज्ञकुंडामध्ये वैश्वदेवासाठी प्रज्वलित केलेला भाताच्या आहुती घालतो तेव्हा त्या देवाला पोचल्या. हा देवयज्ञ झाला. त्यानंतर मग आपण मनुष्ययज्ञ जो करतो तो कसा असतो की वैश्वदेव झाल्यानंतर बाहेर बली ठेवला जातो, दाराच्या बाहेर. आणि बली ठेवल्यानंतर मग जाणारा कोणी पशु असेल, हवेतला पक्षी असेल, तो येतो आणि तो भक्षण करतो. भूतयज्ञ तिथे आपोआप सुरू होतो. गोग्रासही दिला जात असे. त्याने क्षणभर थांबायचं तिथे.
कुणी अतिथी जर असेल म्हणजे आधी तिथी न सांगता आलेला आगंतुक नव्हे तर तो उपाशी राहता कामा नये. त्याची व्यवस्था ग्रामसंस्थेने करायची आहे तर त्याला घेऊन जेवायचं. हा मनुष्य यज्ञ झाला. आणि पितृयज्ञ हे तर्पणानं होत असतं. तेव्हा तर्पण क्रिया किंवा वैश्वदेवाच्या प्रारंभी होते आणि वैश्वदेव सुरू झाल्यानंतर ही देवसेवा, भूतसेवा आणि माणूस सेवा ही होते. या चारही यज्ञांची व्यवस्था एका वैश्वदेवामध्ये आहे. आणि ब्रह्मयज्ञ जो आहे तो स्वाध्यायाने होतो. वेदांचं अध्ययन आपण जर थोडंसं रोज केलं तर त्या स्वाध्यायानं ब्रह्मयज्ञाचं तर्पण होत असतं. अशा तऱ्हेने ब्रह्मापासून ते भूतसृष्टीपर्यंत सर्वांना आपण जे मिळवतो स्वधर्मानं ते स्वधर्मानं विनियोग त्याचा करत असतो. हे धर्मचक्राचं रूप, ही व्यवस्था आद्य शंकराचार्यांनी घालून दिलेली आहे. तेव्हा आपल्या जुन्या आचारामध्ये रूढ झालेल्या ज्या गोष्टी त्या आपण विसरल्यामुळे आपण वेगळ्या रीतीने ते सगळं करतो. सामाजिक संस्था त्यांना देणं किंवा आणखी कितीतरी आपण सामाजिक जीवन जगत असतो. सामाजिक जीवनासाठी केलेली कामं आणि ही केलेली कामं ह्यात फरक आहे हे ध्यानात घ्या. या कृत्यानी पंचयज्ञानी जे आपल्याला समाधान मिळतं ते निरपेक्ष असतं. फलाशा विरहित पंचयज्ञ आपण करतो त्यापासून अपेक्षा नाही. जेव्हा आपण एखाद्या गरीब संस्थेला, अनाथ विद्यार्थी गृहाला किंवा संस्थेला पैसे देतो तेव्हा फलक लागलाय का वगैरे वगैरे हे सगळं तिथे येतं. अपेक्षा विरहित ते होत नाही. समजा ही अपेक्षा ठेवली नाही तर आत पोटात अपेक्षा असते. तेव्हा ही सगळी जी कामं आहेत, सामाजिक सेवा म्हणजे ईश्वर सेवा नव्हे. सामाजिक सेवा ही मानवाची लौकिकातली सेवा आहे. तिला अभिलाषा असते, त्याच्या पाठीमागे अहंकार असतो, सुप्त आणि सूक्ष्म रूपाने का होईना तो असतो. म्हणून ईश्वर सेवा ही निष्कामता आणि निराभिमानता अशा स्वरूपाची असते. म्हणून या पद्धतीनं देवान भावयतानेन ही कल्पना आपण घ्यायची आहे. नंतर मग आणखी 2-3 प्रश्न होते या संदर्भात ते आहेत म्हणून ते आपण पुढे ठेवतो. ज्ञानीना तत्वदर्शिना या संबंधी मी काही सांगितलं नाही. ज्ञानीना तत्वदर्शिनम हे जे ज्ञानी पुरुष आहेत स्वधर्माचं आचरण करत करत, देवाची सेवा करत करत, त्यांना समृद्ध करत, स्वतः समृद्ध होत जो वागतो आणि शेवटी अहंकार विहीन तो होतो, निरीक्षत्व होतो, कसलाही कर्तृत्व मत ज्याच्याजवळ नसतो आणि सर्व भूतहितरत जो होतो, सर्वांच्या कल्याणासाठीच तो जगतो, त्याला शेवटी त्याने ज्ञानी असं म्हटलेलं आहे. श्लोक 34 मध्ये ते येते. हे जे आम्हाला धर्मजीवन जगायचं आहे ते जगण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, कशाने आम्ही खरे ज्ञानी होऊ, तर त्याला उत्तर दिले आहे मूळ गीतेमध्ये. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. हे जर सगळं करायचं असेल, स्वधर्म जीवनामध्ये आणायचं असेल आणि त्या स्वधर्माचं फलित स्वतःला आणि विश्वाला द्यायचं असेल तर ते कसं करायचं हे यातलं जे तत्व जाणणारे आहेत, तत्वदर्शीन, तत्व पाहणारेच ते असतात असं नाही. ज्यांना ते तत्वाचं रहस्य कळलेलं आहे ते त्यांच्या जीवनात उतरलेलं आहे आणि ते रहस्य दुसऱ्याला जे कळवून देऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात उतरवू शकतात त्यांना दर्शनकार म्हणतात. दर्शनकार हा नुसता शास्त्रकार नाही, तो दर्शन घेणारा आणि दर्शन घडवणारा असा असतो. म्हणून अशांच्या जवळ तुम्ही जा, ते तुम्हाला ते सांगतील. त्यांच्यावरती ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले ते पहा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. हे ज्ञान आपल्या मनात यावं अशी जर इच्छा असेल तर संताया भजावे सर्वस्वेसी. तर या संतांची तुम्ही सेवा करा. ज्ञानी कोण आहे याचं उत्तर देताना ज्ञानेश्वर संत असा उल्लेख करतात आणि आपण संत हे भोळे बाबडे म्हणून बाजूला ठेवतो. ज्ञानेश्वर संतांना पुढे करतात कारण हे संत ईश्वराला त्यांनी पाहिलेलं असतं.
ईश्वरमय ते स्वतः झालेले असतात. जिथं जिथं पाहतील तिथं ते ईश्वरच पाहत राहतात. असे हे दर्शन घेणारे जे पुरुष, त्यांचा उल्लेख त्यांनी पहिल्यांदा केला आहे आणि पुढे असं म्हटले की संताया भजावे, त्यांचे भजन पूजन करा. परमेश्वराचं करतात तसं, आणि ते कसं, एक क्षण तात्पुरतं केलंय असं नव्हे, सर्वस्वेची सर्वच्या स्वर त्याला अर्पण करा. ते त्याचं सर्वच्या सर्व तुम्हाला देतील. कारण हे कसे आहेत तर संतांचं वर्णन पहा कसं केले. जे ज्ञानाचा कुरठा, ज्ञानाचं घर आहेत संत. तुकाराम महाराज यांनी काही गीता भाष्य लिहिलं नाही, पण तुकारामांच्या अभंगात जागोजाग वेदांचे अर्थच्या अर्थ भरलेले आहेत. आणि पातंजल योगाचे सारखे तिथे पारिभाषिक शब्द असे शब्द येतात. ते कुठून येतात? अभ्यासाविना ही प्रज्ञा पाहू शकते, ती ही प्रज्ञा संतांची असते. म्हणून वेदांताचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भारमाथा. विद्वानांना त्यांनी तोला देऊन ठेवलाय की तुम्ही ओझं वेदांचं डोक्यावर घेऊन जाता. आम्ही वेद जगतो आहोत. आमचे श्वास निश्वास असे वेद असतात. म्हणून ज्ञानाचा कुरठा, तेथे सेवा हा दारवंटा. त्याच्या उंबऱ्याशी जाऊन बसा आणि त्याची सेवा करा. तो स्वाधीन करी सुभठा ओळगोनी. आणि त्याची सेवा केली की हे ज्ञान तुम्हाला देतील या सेवेतून. कारण मुळात असं आहे की प्रणिपातेनं साष्टांग नमस्कार घाला, किंवा परिप्रश्नेनं प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न विचारा. अर्जुन जसा विचारतो तसा. हे नाही जमलं तर सेवा करत राहा. सेवेतून संत प्रसन्न होतील. परिप्रश्नानं त्यांचं जे ज्ञान आहे ते देतील. आणि प्रणिपात केल्यानं काय होतं, तुमचा सगळा अहंकार त्यांच्या चरणावरती तुम्ही अर्पण केलेला असतो, तेव्हा तुम्ही निरंकार होता. परिप्रश्नानं तुमची प्रज्ञा जागृत होत राहते आणि सेवेनं जे ज्ञान मिळतं ते अंगात भिनतं. या तिन्ही क्रियामधून ते संत तुम्हाला संत करत असतात. त्या संतांच्या सान्निध्यात संत होण्यासाठी आपण नकळत जायचं असतं, सांगून नव्हे. अशी जेव्हा प्रक्रिया सुरू होते तेव्हा ते ज्ञानी तत्वदर्शी जे लोक आहेत ते तुम्हाला तत्वाचं दर्शन घडवतात. पुढे त्याने असं म्हटले, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. सेवेचा सुद्धा गर्व होतो. या भक्तामध्ये आपण लहान मोठे, जवळचे दूरचे, अतिप्रेमाचे, अंतरंगातले, आरत्या वर्तुळातले हे सगळं प्रकरण असतं. म्हणून अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे या फुले तेही सांगतील पुसले. मग तुम्हाला जे पाहिजे ते सगळं सांगतील. या क्षेत्रात जे जे साक्षात्कारी पुरुष आहेत त्यापैकी फार थोडे शिकलेले आहेत. मराठी 4थी शिकलेले काही आहेत, इंग्रजी 2री शिकलेले काही आहेत. पण त्यांच्या पुढे अवघडात अवघड जरी प्रश्न टाकले तरी अजून तुमचा प्रश्न संपायच्या आत उत्तर येतं. निश्वास बाहेर पडावेत तसे. हा अनुभव या क्षेत्रात एकदा उतरून आपण घ्या आणि मग थक्क होतो जीव. त्यामुळे तेही सांगतील पुसिले. असं सांगतील की जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये. असं काही तुमचं मन जागविल की आता तिथे संकल्प राहणारच नाही. अमुक एक करावे अशी इच्छा निर्माण होणार नाही. तुम्ही तेच होऊन जाता. म्हणून हे जे ज्ञानेश्वरांचं भाष्य आहे ते भक्ती मार्गाकडे कसं जाते ते तुम्ही पहा. 2ऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग सांगत असताना सुद्धा कर्मेशु पूजावा हा 18व्या अध्यायातला जो येतो त्याची सगळी बैठक 2ऱ्या अध्यायात आहे. 3ऱ्या अध्यायात पुन्हा त्याची बैठक विस्तारलेली दिसती आणि ते प्रत्यक्ष इथे सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा ज्ञानेश्वरी हा शेवटी या ज्ञानोत्तर भक्तीकडे जाणारा ग्रंथ आहे. ते इथं आपल्या ध्यानात येईल आणि मग नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यवेद्यते. इकडे आपण येतो. हे आपण उठसूट वापरतो, वाटेल तिथे वापरतो. हे ज्ञान कोण सांगत आहे? या ज्ञानासारखं जगात दुसरं काहीही नाही. असं जेव्हा ज्ञानेश्वर सांगतात
भगवंत सांगतात तेव्हा त्याचं वर्णन काय केलंय ते पहा. श्लोक 38. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम य विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदते. ते जे ज्ञान आहे ते तुला मिळेल कालेनं. थोडा वेळ जाऊन दे, काळ जाऊन दे, तुला मिळेल, कारण हे तुझं तूच मिळवायचं आहे. संत मार्ग दाखवतात. संत तुम्ही कसं शुद्ध मार्गावर राहावं ते सांगतात. संत एकदम डोक्यावर हात ठेवून तुम्हाला पाहिजे तसं देतात असं नसतं. संतांच्या संगतीमध्ये आपण हळूहळू आतून शुद्ध व्हावं लागतं आणि शुद्ध होण्याची प्रक्रिया ते सुरू करून देतात आणि मग योग संसिद्ध आपण व्हावं लागतं. योग याचा अर्थ आपण पाहिलेला आहे की निराभिलाष आणि अहंकार विहीन कर्म करणं. योग समत्व उच्चते. हे समत्व कशाचं आहे? मन आणि बुद्धीचं हे समत्व आहे. हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. ही सबंध गीतेची बैठक आहे. योग समत्व उच्चते. तेव्हा आपण योगमुक्त झालो आणि अशा गुरुच्या पुढे गेलो म्हणजे हळूहळू आपल्यालाच कळतं. जे कळतं ते ज्ञान सबंध विश्वाचं ज्ञान असतं. विश्वाच्या पलीकडच्या शक्तीचं ज्ञान असतं. ती शक्ती प्रारंभापासून असते, आत्ता असते, नंतर असणार आहे, ती असणारच असणार आहे असं आपण नेहमी बोलतो. त्या शक्तीचं ज्ञान होतं आणि हे ज्ञान केवळ ज्ञान पातळीवरती राहत नाही, कारण हे ज्ञान स्वयं कर्तृत्व असलेलं ज्ञान आहे. हे ज्ञान पूर्ण आनंदमय आहे. हे ज्ञान अखंड चैतन्य रूपामध्ये नित्य असणार आहे. तेव्हा अशा ज्ञानाची ओळख नव्हे, भेट नव्हे, तन्मय तुम्ही तेच होऊन राहता. असं जे आहे त्या ज्ञानासारखं दुसरं काहीही नाही. एकदा हे ज्ञान काय आहे हे लक्षात आल्यानंतर ते आपण हा शब्द कुठे आणि कसा वापरायचा याबद्दलची नेहमी काळजी घ्यावी. वर्णन कसं केलंय ते पहा. म्हणून असो हे न घडे ते विचारताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे. या ज्ञानासारखं जगात पवित्र काहीही नाही. येथ ज्ञान हे उत्तम होय. ज्ञानेश्वरांना आता प्रश्न पडलाय की या ज्ञानाला उपमा देऊ कोणती? मी काल म्हटलं ज्ञानेश्वर अडतात असं काही लोक म्हणतात. अडतात नव्हे तर ज्ञानेश्वरांना तुमच्या भाषेत कसं सांगावं तुम्ही अडाल या भीतीनं ते विचार करतात की उपलब्ध भाषा त्यामध्ये ते हे त्यांना अनुलुप्त असलेलं अनुभव धन हे मी देऊ कसं? मग ते असं म्हणतात, येथ ज्ञान हे उत्तम होय आणि के एक तैसे के आहे. त्या ज्ञानासारखं काय बरं दुसरं असेल? विचार करतात आणि मग सांगतात, जैसे चैतन्य का नो हे दुसरे का? चैतन्य हे एकमेव असतं, दुसरं नसतंच. एकम एव अद्वितीयम. तसे आहे. सांगायचं हे ज्ञान म्हणजे चैतन्य, पण असं सरळ न सांगता उपमेचं निमित्त केलं. तुम्हाला क्षणभर विचार करायला लावला. बर काय उपमा देता येईल ह्याचा तुम्हाला विचार करायला लावला आणि मग तुमच्या मनात उत्कंठा निर्माण केली की काय बरं उपमाही देतील. मग उपमा दिली, तीही उपमा दिली. तेव्हा ती उपमा देताना एकमेवाद्वितीय ब्रह्म ते आहे हे जसं तसे हे आहे. या ज्ञानासारखं दुसरं ज्ञान नाही. तेव्हा ज्ञान आणि ब्रह्म हे एकरूप आहेत. मग स्पष्टीकरण देतात. ज्ञानेश्वरी काव्याच्या अंगानं अनुभवताना आपण तत्वज्ञानाचा स्वाद घेतो. तत्वज्ञानाच्या अंगानं जाताना आपण काव्याच्या महान अर्थाचा आस्वाद घेत असतो. काव्य आणि तत्वज्ञान अभिन्न रूपात इथे प्रकट होत असतं. आता त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता मला असं वाटतं की एक द्यावी उपमा. म्हणून सूर्य आहे, त्याची उपमा कशी दिली ते पहा. उपमानं काही जास्त नसतात. संतांच्या वाङ्मयामध्ये कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही देशातल्या या पदाला
पोचलेल्या पुरुषांच्या लेखनातल्या उपमा सगळ्या बहुतेक असतात त्या निसर्गातल्या पंचमहाभूतांच्या असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, कारण हे सगळं सर्वांना उपलब्ध आहे. उपमा द्यायची ती जे माहीत आहे त्यातून, जे माहीत नाही ते सांगायचं असतं. माहीत नसलेल्यातूनच माहीत नसलेलं सांगायचं म्हणजे गोंधळ. तेव्हा नोन टू अननोन, तेव्हा सगळ्यांना माहिती आहे आकाश, सगळ्यांना माहिती आहे वारा, सगळ्यांना माहिती आहे पाणी, सगळ्यांना माहिती आहे प्रकाश, त्याच्या उपमा असतात. म्हणून सूर्याची उपमा घेऊन त्याने असं सांगितलं, या महातेजाचे नि कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसले गिवसे आकाशे. जर सूर्याचं प्रतिबिंब सूर्या एवढंच तेजस्वी असेल तर मी म्हणेन की सूर्याच्या प्रतिबिंबासारखं आहे, नाहीतर हे सूर्यच आहे. ज्ञानेश्वर तुम्हाला कसा विचार करायला लावतात, अंतर्मुख व्हायला लावतात, तुमच्या रसिकतेला आवाहन करतात, तुमच्या रसिकतेतून तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास घडवतात. त्या ज्ञानाच्या प्रकाशात तुम्हाला 10 पावलं पुढे घेऊन जातात. तेव्हा असं जर प्रतिबिंब सूर्यानं दाखवलं त्याच्यात इतकं तेजस्वी, तर मी म्हणेन तसं हे ज्ञान असतं. बरं, हे एवढं व्यापक असतं आकाशासारखं की आकाशाची घडी करून गाठोडं बांधता आलं तर मला म्हणता येईल की त्या गाठोड्यासारखं ते ज्ञान बांधून तुम्हाला दिले. तेव्हा आकाशाचं गाठोडं बांधता येत नाही. सूर्यासारखं तेजस्वी त्याचं प्रतिबिंब कुठं पडत नाही. तेव्हा आकाशासारखंच ते असतं, सूर्यासारखंच ते असतं, ते दुसरं चैतन्य नसतं. तेव्हा एकमेव चैतन्यासारखंच ते असतं. म्हणून नाही ज्ञानेन सदृशन, हे जे मूळचं आहे त्या ज्ञानासारखं दुसरं काही नाही. त्याचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर काव्याच्या अंगानं करत असताना काव्य किती विस्तारानं आणि खोलीनं पाहायचं ते आपल्या रसिकतेवर आहे. काव्यातूनच ज्ञानेश्वर का बोलतात याचं कारण असं की काव्याची आवाहन शक्ती अमर्याद असते. एक एक शब्द अशी वंजना घेऊन येतो की 10 अर्थ छटा त्यातून व्यक्त व्हावात. आणि तुमच्या स्वातंत्र्याला तिथे एवढी मोकळीक असते. अर्थ लावण्याच्या की लावा हा शब्द आहे, त्यांना हा अर्थ द्यायचं ठरलेला आहे. किती अर्थ तो देताय आणि किती अर्थ तुम्ही घेताय याची पैज लागलेली असती शब्द देणाऱ्याची आणि शब्द घेणाऱ्याची. हा विषय मुळात असा आहे, आकाशासारखा आणि सूर्यबिंबासारखा. म्हणून हे शब्द तसे पहा. आता पृथ्वी घेतली, सूर्य झाला, आकाश झालं, आता पृथ्वी. ते म्हणालं पृथ्वीचं वजन करायचंय. पृथ्वीचं वजन करायचं असेल तर वजनं जर उपलब्ध झाली, तराजू गृहीत धरलाय, वजनं जर उपलब्ध झाली तर पृथ्वीचं वजन मी करू शकेन. ते जर करता आलं तर सांगेन की तसं हे ब्रह्म आहे. तेव्हा नाथ धरी पृथ्वीचे निपाडे, काटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पांडुकुमारा. नाही ज्ञानेन सदृशम, याचा एवढा स्पष्टीकरणात्मक विस्तार केला. हा ज्ञानात्मक विस्तार नव्हे, हा अनुभवाचा विस्तार आहे. ज्ञानेश्वरी अनुभवाचा विस्तार आहे, विचारांचा विस्तार हा नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ही तुम्हाला खोल खोल घेऊन जाते. आणि पुढं असं त्यांनी शेवटी म्हटलंय की ज्ञानेश्वर जेव्हा अशा विषयासंबंधी बोलतात, म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा त्यांना आवरत नाही आणि ते ध्यानात येतं. मग ते युक्ती करतात की त्यांच्या लक्षात आलेलं असतं की मी फार सांगू लागलोय याच्यावरती आणि मूळ विषय राहतो बाजूला. तेव्हा मग ते असं म्हणतात, म्हणून बहुती परी पाहता पुढती पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीचा आधी. ज्ञान ज्ञानासारखं आहे आणि इथे थांबतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की पांडुरंगाने नारायणाने काय सांगितलं ते विसरलाच वाटतो, मी जातो तिकडे. म्हणजे स्वतःलाच ते सावध करतात, असं दाखवतात. ते सावधच असतात. ज्ञानेश्वर बेसावध होणं शक्य नाही. तेव्हा स्वतःला सावध करतात
असं ते दाखवतात आणि तुम्ही माझ्या वर्णात भावाला जात नाही ना, सावध व्हा असं खरं सुचवतात. तेव्हा स्वतःचं सावधपण जागं करणं म्हणजे तुम्हाला सावध ठेवणं आणि तुमचं अवधान ते सारखं पकडून ठेवतात. इथं प्रत्यक्षात ओवी अशी आली आहे, आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे. आता यावर आणखी जर बोललो तर उगीच वेळ मी घेतोय तुमचा असं तुम्ही म्हणाल. असं म्हणून ते थांबतात. शब्दानं सांगता येत नाही असं नाही, शब्दांनी सांगता येतं. आता आवश्यक नाही. तुमच्या कल्पनाशक्तीला जागा करून दिशा दाखवून किती खोली आहे, किती व्याप्ती आहे हे स्पष्ट करून मग ज्ञानेश्वर आपणाला सोडून घेतात आणि मग जे मूळ मनोगत आहेत ते सांगू लागतात. नाही ज्ञानेनं बद्दलचं सांगितलेलं. इथे शांतरस हा प्रतीत होतो. सर्वात अवघड आहे शांतरसाचं वर्णन करणं. मी थोडंसं त्यासंबंधी बोलतो कारण ही शांती कथा आहे. शांतरसाबद्दल बोलता येत नाही. मग नाट्यात त्याचा अभिनय करून अभिनय उभाही करता येत नाही. म्हणून शांतरसाला भरतानं आपल्या नाट्यशास्त्रात घेतलं नाही. त्यांनी 8च रस मानले. शांतरस बाजूला ठेवला. पुढे जेव्हा काव्य आलं आणि काव्यामध्ये शांतरसाला, तेव्हा शांतरसाला स्थान मिळालं. रसव्यवस्थेमध्ये, रसमंडळामध्ये पाहुणा म्हणून याचं कारण असं की शांतरस सुद्धा एक 9वा रस आहे. या बिचाऱ्याला आता कृपा करून म्हणून त्याला प्रवेश दिला या 8 रसामध्ये. खरं काय आहे? खरं शांताच्या घरामध्ये इतर रस पाहुणे म्हणून आलेले आहेत. हे ज्ञानेश्वरांना सांगायचे. शांताच्या शांतरसाच्या घरात पाहुणेरा इतरांना पाहुणेर मिळतो आहे. कारण मुळात काय आहे? मुळात जे ब्रह्म आहे ते शांत ब्रह्म आहे. त्या ब्रह्मातून सृष्टीचा जन्म झालेला आहे आणि या सृष्टीतल्या मानवाच्या मनोभावना आणि विचार यांचं नाटक आणि काव्य होत आहे. म्हणजे शांतरसातून सृष्टी आली आणि सृष्टीतला मानव आणि मानवाची सृष्टी, मानव सृष्टी, वैचारिक सृष्टी, भावसृष्टी आली आणि तिचं नाटक झालं. त्यातले जे रस आहेत ते कोणाच्या पोटातून आले? ते शांतरसाच्या पोटातून आले. तेव्हा मूळ स्थायी जो शांतरस आहे आणि हे तात्पुरते आहेत. बाकीच्यांना प्राण सुद्धा नसतो. म्हणून शांतरस जर आपल्या जागी शांत असेल, सुस्थिर, तर बाकीच्या रसांना तिथे प्रवेश आहे. म्हणून ज्ञानेश्वर सांगतात की ही शांती कथा आहे. या शांती कथेच्या घरी कधी अद्भुत येतो 11व्या अध्यायामध्ये, रौद्र रस येतो 11व्या अध्यायामध्ये, तर कधी शृंगार येतो, कधी वीर येतो. शृंगार उपमेतून आलेला आहे, बीभत्स आलेला आहे. तेव्हा इतर रस हे त्यामध्ये येतात. हा शांतरस वर्णन करता येत नाही. तिथं ज्ञानेश्वर आपलं सगळं जे काही आहे काव्याचं ते देऊन टाकतात. काहीही राखून ठेवत नाहीत. मग येतो तो श्लोक असा येतो की संतांची सेवा करावी. याला मनोवृत्ती कोणती पाहिजे? तर श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे त्यालाच हे ज्ञान लाभतं, इतरांना नाही. आज बुद्धिवादी आपण श्रद्धेला जवळ घेत नाही किंवा आम्ही श्रद्धाविहीन आहोत असं म्हणण्यामध्ये आपण स्वतःला धन्य मानतो. वाईट काही नाही, पण श्रद्धाविहीन म्हणजे काय याचा जर नीट विचार केला तर असं म्हणणारे लोक फार श्रद्धाळू असतात. एवढेच की आम्ही ज्ञानेश्वरावर श्रद्धा ठेवतो ते आईन्स्टाईनवरची ठेवतात. दुसरं काही नसतं. कुठेतरी श्रद्धा असल्याशिवाय मनुष्य जिवंत आणि जागा राहू शकत नाही. श्रद्धेची स्थानं वेगळी असतील, पण श्रद्धा विहीन पुरुष हा जगू शकत नाही. म्हणून श्रद्धा तुम्ही ठेवा आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम. इथे तर श्रद्धेशिवाय काहीच नाही. याचं कारण असं आहे की जे शब्दात सांगता येत नाही, जे जीवनात प्रत्यक्ष दाखवता येत नाही, ते मी कसा जगतो ते पहा आणि धर्म कसा असतो ते समजून घे, एवढंच बोलता येतं. कृष्ण स्वतःच सांगतो की मी पूर्ण काम आहे.
प्राप्त पुरुष मी आहे, तरी सुद्धा मी धर्म जगतो. का जगतो? तर मी हा असा जगतो तसं तुम्ही जगा हा आदर्श व्हा करतो. दाखला मी माझा स्वतःचा देतो. तेव्हा इथं कोणीतरी असा आदर्श पाहायचा आणि त्याच्या मागे आपण जायचं, ठोळसपणे जायचं. ज्ञानेश्वर तर सांगतात आपण आंधळे आहोत. आंधळा मनुष्य डोळाचा हात धरून जात असतो. आंधळ्याचा हात धरून आंधळा जात नाही. एक डोळस पुढा असला तर आंधळ्याची रांगच्या रांग त्याच्या मागे जाऊ शकते आणि योग्य ठिकाणी पोहोचू शकते. तसाच एक ज्ञाता भगवान श्रीकृष्णासारखा असेल तर सबंध युग तो पेलून धरतो. एक माणूस नाही, युगंधर पुरुष हे असतात, युग पुरुषच असतात. म्हणून ते सांगतात की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धाळू जे असतात त्यांना हे प्राप्त होतं. संशय ज्यांच्या मनात आहे त्याला जन्मात हे प्राप्त होणार नाही, हेही पुन्हा सांगितले. संशयासारखा मोठा शत्रू कोणी नाही. अश्रद्धा असलेलं परवडलं, कारण अश्रद्ध मनुष्य निदान घट्ट तरी असतो, आग्रही तरी असतो. संशयी मनुष्य हेही मानतो, तेही मानतो. काय खरं असेल कोणा ठाऊक, म्हणून तो न इह न पर, दोन्ही नाही, इह नाही परत्र नाही. त्याच्या इतका संशयात्मा विनश्यती. जो संशयात्मा आहे त्याचा विनाश ठरलेला आहे. म्हणून तू श्रद्धेने तू ज्ञान घे. तुला ज्ञानाची दृष्टी येऊन दे. पाहशील तिथे तुला ब्रह्म दिसेल. ज्ञानदृष्टी याचा अर्थ ब्रह्मदृष्टी. ह्या सृष्टीमध्ये तू जिथे जिथे पाहशील तिथे तिथे ब्रह्माचा साक्षात्कार तुला होईल. यासाठी मग नित्य संन्यासी हा शब्द वापरलेला आहे. नित्य संन्यासी म्हणजे अखंड ज्याच्या मनामध्ये संन्यासाची भावना आहे. म्हणजे मनानं, हृदयानं, अंतःकरणानं, वासनेनं जो संन्यस्त झालेला आहे, विषयापासून दूर गेलेला आहे. विषयाचा मोह नाही, अभिलाषा नाही. त्यातून आपल्याला काही मिळवायचं आहे आणि कुणाला तरी द्यायचं आहे, संतुष्ट करायचं आहे. त्याला संतुष्ट करून आपलं काम साधायचंय असं काहीही नाही. असा जो आहे मनानच जो संन्यस्त झालेला आहे तो नित्य संन्यासी. तेव्हा नित्य संन्यस्त होऊन जो कर्म करतो त्याचं वर्णन ते 5व्या अध्यायात सुरू होतं. 3ऱ्या श्लोकापासून ते सुरू होतं. नेय स नित्य संन्यासी, यानी तो प्रारंभ आहे. नेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. भाष्य करताना एक अशी उपमा दिलेली आहे की अग्नी आहे, कोळसा अंगार पेटलेला, त्याला हात लावण्याची आपली हिंमत नाही. पण थोड्या वेळाने काय होतं, त्यातला अग्नी विझतो आणि वरती राखेचा थर असतो. मग घरातली कोणती बाई येते आणि कापसाच्या वाती वळण्यासाठी त्या राखेला बोट लावते आणि ती वात वळत असते. अंगार असलेला इतका गरीब होतो की ज्या कापसाला त्याने नुसता स्पर्श होता जाळला असतं त्या कापसातून वात निघू शकते. का तर त्या अग्नीनं सगळं सोडून दिलेलं आहे, दाहकत्व. असं तुमच्या मनातील लोभ जाऊन द्या, अभिमान जाऊन द्या आणि असे राहा की येईल त्याला मी माझं जे काही प्रेम आहे ते देईन. नेय सनित्य संन्यासी हा नेहमीचा अनुभव किती वेगळ्या तऱ्हेनं ज्ञानेश्वरांनी आपणापुढे उभा केलाय. पुढे आणखी त्याचे वर्णन आहेत. मग दुसरा अनुभव त्यांनी दिलाय. 7व्या श्लोकामध्ये तो तपशील येतो. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ज्याने आपले मन इंद्रियापासून खेचून घेतलं आणि गुरुच्या चरणी नेऊन ठेवलं. आता पुन्हा भक्ती मार्गाकडे हे विवेचन चाललंय. गुरु गुरु ही काय गोष्ट आहे? ज्ञानेश्वरीमध्ये गुरुस्तवन ही जागोजागे येतात. 10व्या अध्यायानंतर तो सुरुवातच होते. 10व्या अध्यायापर्यंत फारशी स्तवनं नाही. उत्तरकांडामध्ये ती स्तवनं येतात. तर गुरु हा साक्षात परब्रह्म आणि शिष्याला तो साक्षात परब्रह्म करतो.
गुरुमध्ये या दोन्ही गोष्टी असतात. केवळ नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करून देणे हा शिक्षकी पेशा झाला आणि गुरु काहीही जे नेमलेलं नाही त्याच्या पलीकडचं जे अमर्याद आहे ते स्वतःहून त्याला करून देतो तो गुरु. म्हणून गुरुवाक्य असं म्हटलं की त्या वाक्यात मंत्राची शक्ती असते आणि त्या शक्तीनिशी जेव्हा तो शिष्य त्याच्यापुढे बसतो तेव्हा त्याच्यातला अहंकार जातो, त्याच्यातल्या वासना जातात, इच्छा निघून जातात. तो पुढे गुरु बरोबर सतत राहतो आणि गुरु दोन गोष्टी करतात, त्याला आपल्या एवढं करतात, पण तो अहंकार मी गुरु एवढा झालो हा अहंकार येऊ देत नाही. तो अहंकार आला की मग काय राहिलं, अहंकार आला की मग संपलं. म्हणून त्याला दृष्टांत असा आहे की सागरावरती लाट येते. सागर म्हणतो की हे लाटे तू उंच हो, मी तुला उंच जेवढा करता येईल तेवढं करीन. आणि खूप उंच लाट झाल्यावर जर तिला असं वाटलं की अरे सागर तर खाली तळाची आहे, मी केवढी उंच आहे, क्षणात लाट खाली आदळते, सपाट होऊन जाते. तेव्हा गुरुजवळ ही शक्ती आहे, तुम्हाला ते मोठे करतील. पण मोठेपणा जर ताठा आला तर ते सरळ करतील. सरळ करणं याच्यात गुरुला समाधान नाही. तुम्ही सरळ उभे राहत नाही म्हणून सरळ करण्याची क्रिया असते. म्हणून गुरुवाक्य यामध्ये आत्मिक शक्ती तुमची वाढवणं आणि त्या शक्तीनं इतरांच्याकडून कार्य करून घेण्याची पुन्हा तुम्हाला प्रेरणा देणं हे येतं. तैसे संकल्पोनी काढले जयाचे मनची चैतन्य झाले, तेने एकदेशीय परी व्यापले लोकत्रय. तुम्ही एकदेशीय असता, या देहात आता फक्त देहापुरते असता, पण तुमचं चैतन्य गुरु एवढं अमर्याद करतात की तुम्ही त्रैलोक्य व्यापून राहता. एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. आणि हे लोकत्रय जेव्हा व्यापण्याची शक्ती तुमच्यात येते त्यावेळी तुमची मनस्थिती कशी ते ठेवतात. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे. त्याच्या मनात मी करता आहे, मी हे केलं, अहंभाव नाही, कर्तृत्वभाव नाही. असे तुम्ही निरहंत होऊन मोठे होता, व्यापक होता आणि करी जरी आघवे तरी अकर्ता. तो तुम्हाला ते अकर्ता या रूपात ठेवतात. कारण परमेश्वर म्हणतो की मी ही सृष्टी केली असं तुम्ही म्हणता, मी म्हणत नाही. चांगदेव 65च्या पहिल्या 3 ओव्यात हे सगळं आलेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की मी जसा अकर्ता आहे, करूनही अकर्ता, तसा या सृष्टीतला हा ज्ञानी पुरुष जो आहे तो ज्ञान यज्ञ करतो, तत्वदर्शी तो होतो, तो अकर्ता असतो. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काही उरी सांग. त्याला तो स्वतः मी आहे याचंच भान नसतं. स्वतःच जर भान नसेल तर मी अमुक एक केलं याचं भान येणार कुठून, असा प्रश्न टाकलेला. आणि मग तो काय करतो, सर्व क्रिया करतो. तुमच्या आमच्या सगळ्या शारीरिक क्रिया तो करतो. याला स्वाभाविक कर्म म्हटलेलं आहे. गीतेमध्ये ते दिलेलं आहे की नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद पश्चन शृण्वन् स्पृशन जिघ्नन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृहन वगैरे वगैरे सगळं आलं. तो श्वास घेतो, तो पाहतो. हे ज्ञानेश्वरांनी किती वेगानं वर्णन केले. तो वेगही मी दाखवतोय. जिथे निरुपम ते लिहितात पण भावपूर्ण प्रवाही ते लिहितात. ती रचना कशी आहे, शैलीच्या अंगानं ज्ञानेश्वरी मुद्दाम पाहावी, कितीतरी अंगानं ज्ञानेश्वरी पाहावी. त्यातला एक तुम्हाला दाखवतो. ऐसे तनुत्यागे विण हे जे लोक असतात, ऐसे तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. की देहत्याग न करता मूळ त्या अव्यक्त पुरुषाचे सगळे अमृत गुण घेऊन प्रकटलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी साधं वागतात. कसं वागतात, तोही नेत्री पाही श्रवणू ऐकतू आहे, परी
तेथीचा सर्वता नो हे नवल देखे. पण तो पाहतो, ऐकतो, पण त्यातला तो कोणी नसतो. आपण जे पाहतो त्यात गुंततो, ऐकतो त्यात अडकतो, हा कुठेही अडकत नाही. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तया याती. त्याला हे सगळं येतं. आहाराते स्वीकारी, त्याच्या व्यते परिहरी, निद्रेच्या अवसरी निधीचे सुखे. झोप आली म्हणजे तो झोपतो, खायचं त्यावेळेस तो खातो, पण तो कशातही नसतो. आपण आपल्या झोपेसाठी स्पेशल व्यवस्था करतो, खाण्यासाठी स्पेशल व्यवस्था करतो. ती झाली नाही तर ते आपल्याला खाता येत नाही, अन्न गोड लागत नाही. तसं याचं नाही. ते अन्न येतं जातं, पत्ता नसतो. झोप येते जाते, पत्ता नाही. क्रिया शारीरिक चालू असतात, मन तिथे नसतं, कारण तो मनानं संन्यासी झालेला असतो. नेय सनित्य संन्यासी, मनानं तो संन्यासी झालेला असतो. आतून वासना काढून टाकलेल्या असतात. ही अंतिम अवस्था भगवद्गीतेतली आहे. त्याचा विस्तार पुढे आहे. आपुलवनी इच्छा अवसे, तोही गात चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे राहते किर. हे सांगो काही ऐके. हे आणखी किती सांगू असं म्हणून पुढे सांगतात. देखे श्वासोश्वासाधिक आणि निमिषोनिमिष आदी करूनी. डोळ्यांची उघडझाप आहे. श्वासोश्वास घेतात. पार्था तयाच्या ठाई, हे आघवेचे हाती पाही, परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. या सगळ्या गोष्टीचा तो करता नाही, हे होत राहतं. त्याच्या देहाच्या क्रिया चालू असतात. त्याचं मन तिथं नसतं. जसं स्वप्नामध्ये स्वप्न दिसत असतं, इंद्रियांना पत्ता नसतो. आपण गाढ झोपलेला असतो. गाढ झोप थोडी विचलित झाली की स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात तो सगळं पाहतो. जाणीव त्याची नाही. तसं हे सगळं त्याचं चालू असतो. अशा नेणीवेतून ज्याच्या स्वाभाविक शारीरिक क्रिया चालू असतात, तो हा आहे. आता अधिष्ठान संगती, तो कसा वागतो? अधिष्ठान हे प्राप्त झाल्यानंतर तर दीपाचे प्रकाशे, गृहीचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. घरात दिवा लावल्यानंतर प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशात आपल्या घरातले सर्व व्यवहार जसे सुरू होतात, तसे आत्मप्रभा आतमध्ये प्रकटते आणि देहाचे व्यापार चालू असतात. त्या दिव्याचा प्रत्यक्ष नाते संबंध घराशी नसतो. त्या दिव्याचा नाते संबंध घरातील पुरुषाशी नसतो, पण तो असतो म्हणून हे सगळे व्यवहार चालू असतात. तसं हा आतून जागा असल्यामुळे देहाचे इंद्रियाचे सर्व व्यवहार चालू असतात. हा तो ज्ञानी. असा जो ज्ञानी आहे तो तत्वदर्शी असतो आणि अशा ज्ञाना इतकं जगात पवित्र काही नाही, हे आदर्श रूप म्हणून आपण ठेवावं. पुन्हा शांतरसाचा एक प्रसंग कसा आलाय की तिथे ज्ञानेश्वर म्हणतात, मगाची जसं झालं तसं तिथं आहे. ते म्हणतात, नाही मला आता बोलता येत, म्हणून आता बोलता बोलता हे सगळं वर्णन केले. ह्याच्या कर्माचं वर्णन ते करतायत आणि वर्णन करता करता ते सांगतात, हे कसलं कर्माचं वर्णन आलंय? सर्व अर्थाने कर्म शब्द मी वापरलाय. कसलं कर्माचं वर्णन आलं? हे वर्णन आहे कशाच आहे? आता शांत रसाचे भरिते, सांडेत आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. नदी आहे, शांत रसाने भरलेली आहे. तिचा प्रवाह वाहतो आहे, उफळून येतो आहे. दोन्ही बाजूला असा शांतरस फैलावलेला आहे. शांतरसाच्या वेळेला बोलणं हे अशांत आहे, त्यामुळे बोलता तर येत नाही. पण मी तर बोलून गेलोय. जे बोलणे बोला परवते, बोलण्याच्या पलीकडचं बोलणं मी बोलावले. मी बोलून गेलो तुमच्या पुढे. आता काय ते बोलले कळणार नाही, पण ते म्हणतात मला काय सांगायचंय ते मी सांगितले. तुम्ही स्वीकारायचे आतून. ज्ञानेश्वरी ही आतून स्वीकारायची. व्यंजने देत ती जाते. एक एक शब्द एक एक अशा व्यंजना देते. व्यंजनेच्या अनंत छटा असतात आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात, मी बोलून गेलोय, तुमच्या कानी पडलेला आहे,
काय आत उतरले ते पहा. शांत प्रवाह हा दुथडीवरून वाहत आहे. आणि कल्पना अशी दिली, जे मना आकिळता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते देवाची सुरवाडे सांगवले. बुद्धीला कळत नाही, मनाला कळत नाही, जे वाणीत येत नाही ते तू बोलून गेलास. कसं? मग म्हणाले, गुरुकृपा. ज्ञानेश्वरांना गुरुकृपा आहे म्हणून ते बोलले. ऐकणाऱ्यालाही वाचणाऱ्यालाही गुरुकृपा असेल तर ज्ञानेश्वरी आपलं हृदगत व्यक्त करते. हे ध्यानात घ्या. अट म्हणून सांगत नाही किंवा दहशत म्हणून मी सांगत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी असा श्रद्धाभाव, आदरभाव असतो सात्विकते संबंधीचा, की मनातला विठ्ठल जरी जागा केला तरी ज्ञानेश्वरी आपली होते. एखादा पुरुषाकार गुरुच असला पाहिजे असं नसतं. आपण आपले गुरु होऊ शकतो. श्रद्धा हा जो शब्द आहे तो असा इथे आणता येतो आणि मग ज्ञानेश्वरी आपली होत जाते. त्यानंतर हा जो मनानं संन्यासी होतो तो आणि नेहमीचा जो संन्यासी आहे तो एकच का? एक नाही. दंड धारण करणारा परिव्राजक जो असतो, भगवी वस्त्र परिधान करणारा, त्यानं संन्यास ग्रहण केलेला असतो आणि सर्व काही सोडून दिलेला असतो. संसार नामक काही गोष्ट नसते. परिग्रह म्हणजे कुठलीही गोष्ट तो जवळ बाळगत नाही, काही त्याच्याजवळ नसतं. त्यानं स्वतःचं श्राद्ध सुद्धा केलेलं असतं. तेव्हा तो स्वतः ज्या रूपात जन्माला आला ते रूप त्यानं मारून टाकलेलं असतं. मानुष्य रूप असं सर्व सोडून गेलेलं असतं. आईची नाळ, ती नाळही त्याने तोडलेली असती. तो वेगळा संन्यासी. हा जो संन्यासी आहे तो गीतेचा आदर्श आहे, की माणसात हा राहतो, संसारात तो राहतो, गृहस्थ आश्रम तो चालवतो, पण साक्षी रूपानं पाहणं, समजून घेणं, त्याला मूलार्थ काय आहे तो इतरांना सांगणं, त्या मूलार्थाची जपणूक या संसारात करणं, अशा पद्धतीनं असणं म्हणजे साक्षीरूप असणं. नुसते डोळे उघडे ठेवणं म्हणजे साक्ष नव्हे. दिसणं आणि पाहणं यात फरक आहे. मला हे दिसलं सहज, पण मी हे पाहिलं, जाणीवपूर्वक अनुभवलं, अर्थ लागला. तेव्हा साक्षीत्वानं पाहणं म्हणजे आपण असं पाहणं की त्याचा अर्थ नीट ध्यानात येणं, रहस्य त्याचं कळणं. अशा साक्षीत्वानं ते संसारात राहत असतात. संसारात पडलेले नसतात, गुंतले नसतात, त्यांच्या बाहेरही गेलेले नसतात. जनकादय जसे ते जनक वगैरे राहिले आणि कृष्ण जसा राहिला, राजर्षी पुरुष हे प्रपंचात असतात. ते तुमच्या आमच्यासारखे वागतात. मगाशी वर्णन केलं, असं बोलतात, तसं बोलतात वगैरे, पण तुमच्या आमच्यासारखे ते दिसले, वागले तरी तुमच्या आमच्यासारखे ते नसतात. ते आपण प्रपंचात बुडत जातो. पंख म्हणतो आपण, भवपंख. या संसाराच्या चिखलात आपण बुडत जातो किंवा भवनदीत वाहत जातो, ज्यांना त्याचं काहीही नसतं. ते साक्षी पाहत असतात आणि जे बुडतील त्यांना तारून नेतात. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, अरे मला कळवळ येतो, तुम्ही सगळे आडरानात चालात, रस्ता सरळ आहे, हा कुठे चाललात, इकडे या. मग बाकीचे म्हणतात, नाही नाही, आमचं सगळं ठीक आहे, तुम्हाला कळलेलं नाही. ते घेऊन येतात आणि सरळ रस्त्यानं त्याला नेतात. तेव्हा यांना सरळ रस्ते माहिती असतात आणि या रस्त्यावरचे हे प्रवासी असतात. यांचा प्रवास यांनी थांबवलेला नसतो, कारण आपल्या बरोबर सगळ्यांना त्यांनी प्रवास करायला लावलेला असतो. म्हणून विठू माझा लेकूरवाळा हे गाणं त्यामुळे येतो. तो विठ्ठल चाललाय. सगळ्या भक्तांना जवळ घेतले, कुणाला खांद्यावर घेतले, कुणाला हाताशी घेतले, कुणाला कडेवरती घेतले. एक कोणी पुढे जातोय, एक पाठीमागे राहतोय. ज्ञानेश्वर सर्वांच्या पुढे आहेत. तेव्हा असा हा लेकूरवाळा विठ्ठल, हे लेकूरवाळे ज्ञानी, पण ही विश्वाची लेकरं त्यांनी ती सांभाळलेली असतात. अमृतानुभवात अगदी सुरुवातीला त्यांनी म्हटलंय की हे शिव आणि शक्ती यांना जगा एवढं बाळ झालं तरी हे पुन्हा दोनच, आणि हे पुन्हा दोनच म्हणजे हे पुन्हा एकच शिव.
तसे हे असतात. हा विठ्ठल या सर्वांच्या सह एक. मगाशी आपण पाहिलं या उपमेसाठी या ज्ञानी पुरुषांना कुणाची उपमा द्यायची? एकमेव चैतन्याची. तेव्हा ते घट्ट आहेत. तो एकमेव चैतन्य रूप विश्वरूप झाला, सृष्टीरूप झाला, अनंत विध झाला. भेद व्यवस्था तात्पुरती निर्माण झाली. तो साक्षीत्वानं पाहतो आहे सगळे भेद आणि तो तुमच्या ज्ञानाच्या पातळीवरती हे भेद कसे पुसून टाकता येतील हे दाखवतो. तो म्हणतो पाटीवरती मी अक्षर लिहीन, पहा बरं पुसता येतात का? पाटीवरची अक्षर आहेत ती लक्षात घ्या, ती पुसता येतात. दगडावरती खोदलेली अक्षर पुसता येत नाहीत. तेव्हा प्रपंच हा पाटीवरच्या अक्षरासारखा आहे, तो तुम्हाला पुसता येतो. ती मी पुसण्याची कला तुम्हाला सांगतो. या पद्धतीने हे विवेचन चालले. मग हे संत समदृष्टी असतात. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ हा शब्द आपण पाहिला. ते स्थितप्रज्ञ असतात. त्यांची बुद्धी ही स्थिर झालेली असते. आता यांची दृष्टी स्थिर झालेली असते. स्थितप्रज्ञ आणि समप्रज्ञ यातलं अंतर आता ध्यानात घ्या. स्थितप्रज्ञ पुरुष स्वतःच्या ठिकाणी शांत असतो, स्थिर असतो. तो चळत नाही, वळत नाही. त्याला सम्यक ज्ञान झालेलं असतं. त्या सम्यक म्हणजे संपूर्ण ज्ञान झाल्यामुळं अपूर्णता त्याच्यावर नसल्यामुळे त्याच्या मनात कुठलेही विकार होत नाही. तो स्थिर आहे. समप्रज्ञ कसा असतो? तो हे सगळं जे पाहतो ते सगळं एक आहे, सम आहे असं तो पाहतो. आणि हे जे मी पाहतो हे नाशवंत आहे असं म्हणतात. पण ह्या नाशवंतामध्येही शाश्वत परमेश्वराचा अंश आहे हे तो पाहतो. स्थितप्रज्ञ ते पाहत नाही. तो आपल्या जागी स्थिर असतो. हा सर्वभूत हितरत असतो. सर्व भूतांच्या कल्याणासाठी प्रेरणा घेऊन हा आलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणचा परमेश्वराचा अंश त्याला दिसतो. हे जग विनाचे आहे असं तो मानत नाही. या अर्थानं परमेश्वराचा विलास आहे असं तो समजतो. त्याची ही क्रीडा आहे असं तो समजतो. त्या क्रीडेमध्ये तो उतरतो. तो समप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा सम झालेली आहे, दृष्टी ज्याची सम झालेली आहे असा तो असतो. त्याचं वर्णन पहा. ज्ञानेश्वरांनी किती सुंदर केलेलं आहे. ते देखती विश्व तैसे. या दृष्टीला विश्व कसं दिसतं? मग हा मशकू, हा गजू की स्वपचू, हा द्विजू, पहिलं इतरू, हा आत्मजीव, हे उरेल की? अरे हा खाटीक आहे, हा ब्राह्मण आहे, भेद नाही. हा कुत्रा आहे, हा फार मोठा हत्ती आहे, भेद नाही. केवळ मानव सृष्टीच घेतली असं नाही. पशुसृष्टी, तिर्यक योनीही इथे घेतलेले आहे. केवळ सुचिरभूत विद्वान ब्राह्मण घेतलाय असं नाही. खाटीक तोही घेतलाय. स्वपचू, हा गजू, द्विजू, सर्व आत्मज, माझ्या आत्म्यातून जन्मलेले. मुलाला आपण आत्मज म्हणतो. हे सगळे आत्मज आहेत. माझा आत्मा आणि त्यांचा आत्मा एकच आहे असा जो पाहतो तो समदृष्टी असलेला. त्यामुळे समप्रज्ञा, स्थितप्रज्ञा ह्याची पुढची ही अवस्था आहे. आणि त्या पुढच्या अवस्थेचं वर्णन तिथे गीतेचं अंतिम गंतव्य आहे, डेस्टिनेशन, ते तिथे येतं. ते 5व्या अध्यायामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. आणखी त्यांनी कसं म्हटलंय ते पहा. 5व्या अध्यायातली 103 ओवी आहे. यांना भेदाभेद नसतो. भेदाभेदाची शक्ती आपल्या जीवनामध्ये फार प्रचंडतेने वावरत असते आणि ती आपल्याला फरफटत नेत असते, फेकून देते, उद्ध्वस्त करते. तिथं तसं काहीही नसतं. तरी मृगजळाचे पुरे, जैसे न लोटी जे का गिरीवरे, तैसे शुभाशुभी न विकरे पातळी आज. प्रचंड पर्वत आहे. या पर्वताला उलटण्यासाठी मृगजळाचा पूर आला धावत. काय होणार आहे? तसं हे भेदाभेदांचा प्रचंड पूर प्रवाह धावत आला ज्यांच्या अंगावरती. तरी हा निश्चल आहे आणि तो पाहतो की हे जे आलेलं आहे ते सत्य काय आहे याच्या प्रज्ञेनं, दृष्टीनं जाणलेलं आहे. म्हणून चांगलं वाईट काही हे या अंगावरती हे येतं, निघून जातं. मृगजळ येतं, निघून जातं. तो स्थिर तिथेच आहे. तो निरुता समदृष्टी तत्वता, त्याला समदृष्टी म्हणायचं. हरी म्हणे पांडुसुता, तोच ये ब्रह्म.
हे जे म्हटलेलं आहे की हे डेस्टिनेशन आहे, याचा अर्थ हा तोच ब्रह्म, तेव्हा ब्रह्मच व्हायचं आहे. मुमुक्षुला ब्रह्मपदापर्यंत जायचं आहे. म्हणजे मनानं संन्यास घेऊन या सृष्टीत, या लोकात लोकांच्या बरोबर राहून, पाण्यातल्या कमलपत्रासारखं राहून आपण समदृष्ट राहू शकतो. आपण संन्यासी नित्य राहू शकतो. आपण सर्व कर्म करूनही सुखी असू शकतो. विश्वाला सुखी झालेलं आपण पाहू शकतो. हे सांगायचं आहे. कर्म टाकण्याची काही कारण नाही, अरण्यात जायचं कारण नाही. सर्व संतांनी हे पुन्हा पुन्हा सांगितले. तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा अट्टहासानं हे सांगतात. ज्ञानेश्वर त्यासाठी पहिल्यापासून बोलत आले आणि रामदासांनी तर मठस्थापना करून ते प्रत्यक्ष आणण्याचाही प्रयत्न केलाय. सगळे संत ओळीने तुम्ही पहा. हे का त्यांना जमतं? हे अखंड आत्मानंदात असतात. आपल्या दुःखानं त्यांना पीडा होत नाही, आपल्या आनंदानं ते हुरळून जात नाहीत. ज्यांना आपल्या दुःखानं पीडा होत नाही, मग हे कसले संत? असं नाही, पीडा होते आणि ती पीडा ते टाळत असतात. पण आपल्याला जी पीडा होते त्याच्यामध्ये आपण इतके पीडित होतो की दुसऱ्याची पीडा दूर करता येत नाही. डॉक्टर पेशंटला तपासायला गेले आणि पेशंटपेक्षा ते जास्त घाबरले तर काय होईल? तसं ह्यांना भय नाही. ह्यांना माहिती आहे की ही पीडा आहे, ही मला दूर करायची आहे, ती माझ्याजवळ शक्ती आहे, त्याला मी शक्ती देतो ते सहन करण्याची, त्याचा तोच आपली पीडा दूर करील. हे होमिओपॅथी सारखं प्रकरण आहे. म्हणून इथं जे वर्णन येतं, जे आत्मानंदानं भरलेलं आहे, तुमच्या दुःखानं यांचा आत्मानंद डहुळला जात नाही. त्यामुळे ते तुमच्या सुखदुःखात, तुमच्या सुखदुःखाच्या अर्थानं उतरत नाही. काय दृष्टांत दिलाय? सांगे कुमुद दळाचे येणी ताटे, जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर काही वाळवंटे चुंबित असे. चकोराचा आणि चांदण्याचा दृष्टांत आहे. हा चकोर कसा आहे? चांदणं जेवला खरं तर चांदणं तो पितो वरून पिडलेलं, त्याच्या काय चिमुकल्या चोचीत पडेल तेवढं. ज्ञानेश्वरांचा चकोर चांदणं जेवतो. ताटं वाढलेली आहेत, पुन्हा पुन्हा वाढायला येतात. बफेमध्ये अडचण होते तसं हे नाहीये. बसलाय तिथं, ताटं वाढलीत. कशी वाढली? कुमुद दळाचे येणी ताटे, कमळाच्या एकेका पाकळीचं ताट आहे. त्या एकेका पाकळीच्या ताटात चांदणं आले, ते भरले तुडुंब. एक एक पाकळी चांदण्यानं भरली आहे आणि हा जेवायला बसलाय. चांदणं कसं आहे? चोखट, पांढर शुभ्र आहे, त्याच्यात काहीही मिसळलेलं नाही. विशुद्ध विमल चांदणं. कमळाच्या एकेका पाकळीवर, कमळाची पाकळी कशी असते ती अशी असते, आणि अशी असेल तर चांदणं साडून जाईल अशी पाकळी असते. ती म्हटले तर जाड असते, पण म्हटलं तर मृदू असते. त्यामुळं ती चांदणं पेलून घेऊ शकते, भरून घेऊ शकते, वगैरे वगैरे. डोळ्यापुढे आणा. असं हे चांदणं सबंध कमळ पुष्पभर असलेलं चांदणं, शुभ्र चांदणं, त्याचं जेवण याने केलेलं आहे. आणि तृप्त झालेला हा चकोर तो वाळवंटात जाईल का चोच खुपसायला? वाळवंट म्हणजे तापलेलं उबडधबड, त्यात चोप खुपसली की जीव गुदमरून मरून जाईल कशाला मारायला? आपण म्हणतो ते खरंच आहे. तेव्हा काही वाळवंटे चुंबित असे, त्याचं चुंबन नुसता स्पर्श करायला सुद्धा तो जाणार नाही चोचीनं. ज्ञानेश्वर किती नाजूकपणे, सूक्ष्मपणे आपला अनुभव मांडतात ते पहा. अशा कितीतरी उपमा आहेत. पुढे त्यांनी एक सुंदर उपमा दिली, ती मी घेतो. तेव्हा आत्मानंद भरलेला माणूस, तुमच्या आमच्या सुखदुःखाच्या संसारात राहणारा हा माणूस तुमच्या आमच्या सुखदुःखाला चंचू स्पर्श करत नाही, पण तुमची दुःख दूर करतो. कारण हा त्या चंद्रासारखा असतो. तुम्ही फक्त चकोर व्हायचं असतं, याच्या पलीकडे काहीही तिथे नसतं. मग आपले भोग हे कसे असतात? हे सगळे भोग संस्पर्श भोग असतात. मात्रा स्पर्शास्त कौंतेय वगैरे वगैरे. त्याचं वर्णन करताना एक मोठी अपूर्व अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी मांडली आहे. हे जे इंद्रिय
आणि विषय याने मिळून जी सुख मिळतात त्याला आपण खरं मानतो. ज्ञानेश्वरांनी म्हटले की अरे तुम्ही याला कसं रे खरं मानता? खरं सुख त्या चकोराने घेतले, तुम्ही वाळवंटाला खरं कसं मानता? मग जर या तुमच्या नेहमीच्या सुखाला तुम्ही खरं मानत असाल तर मी एक प्रश्न विचारतो. म्हणून त्यांनी प्रश्न केलाय. विद्युल्लता आकाशात चमकून जाते, तिच्या प्रकाशात तुम्ही सबंध रात्र काढाल का? वीज चमकते, ती इतकी चमकते क्षणभर की सगळं विश्व दिसतं आणि त्या पुढच्या क्षणात त्याच्या इतका अंधार कधी आपण पाहत नाही. एका क्षणात एवढं तेज आणि लगेच एवढा अंधार. क्षणात चमकणारं जे आहे त्याला तुम्ही सुख मानता, त्यात तुमचा व्यवहार चालेल का? प्रश्न असा आहे. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नोहे. विषयामध्ये सुख आहे हे बोलणं खरं नाही. तरी विद्युत स्फरणे का न पाहे जगा माझी. जग पाहण्यासाठी मग ती विद्युत स्फरली. पहा ना, सगळं जग काय आहे ते कायमचं ते शक्य नाही. म्हणून या क्षणिक पण मोहक अशा सुखाच्या मागे लागण्यापेक्षा शांत नंदाशिल्पासारखं जे असेल ते पहा. आणि मग त्यांनी दीपाचं पुढं वर्णन केलेलं आहे. तो दीप संथपणे जळत असतो, यथा दीपो निवात असतो. अशांत जागी दीपज्योत जशी तेवत राहते तसं हे आतलं ज्ञान तेवत राहतो. मग हा आस्वाद कसा घ्यावा? या आत्मानंदाचा स्वाद कसा घ्यावा? त्याच्या ओव्या श्लोक 23 नंतर येतात आणि पुन्हा शांतरसाकडे ज्ञानेश्वर येतात. आणि तिथं तर त्यांनी सांगितले आता मला काही बोलता येत नाही. 140च्या पुढच्या त्या सगळ्या ओव्या आहेत, त्याला उद्देशून ते बोलतात. ज्ञानी पुरुष कसे असतात? पुन्हा ज्ञानेश्वराचा हा अत्यंत प्रिय विषय आहे. जीव ब्रह्म ऐक्य पावलेले जे पुरुष आहेत त्याचं वर्णन करताना आणि त्या अवस्थेचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांना अनावर होतं. म्हणून असो हे आघवे येथ न बोलणे काय बोलावे, ते खुणची पाहावेल स्वभावे आत्माराम. असं म्हणून त्यांनी वर्णन करायला बसले. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले तैसे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो एक एक वानसी काही. ओघात सुरू झालं. मी त्यातल्या नमुनाच्या 3-4 वाचल्या. 20 ओव्या आहेत. आता या एकेकांचा अर्थ सांगायचा. म्हणजे सात्विक म्हणजे काय, गोडीची गोडी म्हणजे काय, हळूहळू कळतं ते. पण ते सांगत असताना पुढे त्यांनी असं म्हटले. ज्ञानेश्वर 2-3 युक्त्या करतात, सात्विक युक्त्या करतात. मग श्रोते म्हणतात पुरेपुरे. कधी श्रोतेच हे ऐकणार नाहीत म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात अरे समजलं तुला काय म्हणायचे ते, पुढे चल. आणि मग ते असं की हे सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो एक एक वानसी काही. अरे कशाला इतकं वर्णन करतोय? थांब ना, तू संत स्तवनी रतसी. संतांचं स्तवन करताना तुला भानच राहत नाही. आपण जे टीका करायची ते स्वतः करून घेतात निवृत्तीनाथांच्याकडून. तरी कथेशी से न करसी. तू काय सांगायला बसलाय? गीता ते तू विसरलास की निराळी बोल देखसी नागर. आणि अशा वेळी बोलताना तुझ्या काव्याला अशा शब्दांचे सुंदर खोस लागतात. ही काही कल्पनाच नाही. तेव्हा ज्ञानेश्वर हे कुठे कसे अनावर होतात? ते का अनावर होतात? अकारण अनावर होत नाहीत, ते सहेतुक अनावर होतात. ज्यांना कळलं पाहिजे आनंदाची अवस्था ही अखंड उमाळे आतून येत असलेली आहे. त्यानं हे सबंध विश्व जन्माला घातलेले असा हा आनंद आहे. विश्वाची निर्मिती आनंदातून होते. चैतन्य जर आनंदमय नसतं तर ते कर्तृत्व संपन्न राहिलंच नसतं. आनंद हा क्रियाशील असतो. आनंदातून अहंकार आणि अहंकारातून सृष्टीचा जन्म आहे. म्हणून या आनंदाचा उमाळा येण्याचे जे जे प्रसंग आहेत तिथे तिथे ज्ञानेश्वरांची प्रतिभा ही तुडुंब भरलेली असते. तिथे ते वर्णन केल्यानंतर मग शांतरसाचा उल्लेख हा तिथे येतो. अशी स्थिती आहे. ही ब्रह्मस्थिती. हा देहच ब्रह्मरूपानं किंवा ब्रह्मच
देहरूपानं तिथं अवतरलेलं असतं. ते हे तत्वदर्शी ज्ञानयज्ञ करणारे इतर यज्ञ हे काहीही नव्हे. तेव्हा ज्ञानयज्ञ इथे आहे, ज्ञानाचं कर्म इथे आहे. ज्या कर्मयोगाला आपण सुरुवात केली दुसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग आपण पाहिला, त्यानंतर विविध कर्म आपण पाहिली, स्वधर्म आपण पाहिला. हे सगळ्या कर्माचं अंतिम स्वरूप ज्ञानयज्ञ हा तो कर्मयज्ञ आहे. ज्ञानयज्ञाचं अंतिम रूप ब्रह्म होणं हे आहे. तेव्हा आपलं सगळं अध्यात्म ब्रह्म तुम्ही कसं व्हाल त्याच्याकडे जाणार आहे. म्हणजे ज्यातून सृष्टीची उत्पत्ती झाली, धारणा होत आहे आणि पुढे निर्मिती होणार आहे, हे सगळं जे मूळ आहे ते जाणणं आणि ते होणं ते हे आहे. तेव्हा 2, 3, 4 आणि 5 या अध्यायामध्ये कर्मयोग आणि संन्यास योग या दोन निष्ठा, सांख्यनिष्ठा आणि योगनिष्ठा या सांगितल्या आणि त्याची एक प्रकारची पूर्णता 5व्या अध्यायामध्ये होते. 6व्या अध्यायामध्ये हे मग कसं आपण आपल्या जीवनामध्ये आणायचं यासाठी एक योगमार्ग सांगितलाय. तो आपण उद्या पाहू. शांती शांती शांती.